तर ऋषिकेशहून गुप्तकाशीला आम्ही आदल्या दिवशीच आलो आणि तिथे स्टे केला आणि ती जर्नी होती जवळजवळ 8 ते 10 तासाची। मध्ये आम्ही देवप्रयाग सुद्धा केला आणि आता वाजले सकाळचे 7:30 आणि इथून आम्ही निघालोय सोनप्रयागला जायला आणि इथून जवळजवळ आम्हाला 1 ते 1.5 तास लागला सोनप्रयागला जायला। आणि तुम्ही प्लॅन करणार असाल तर सोनप्रयागला स्टे करा, कारण जर्नी ही तिथूनच स्टार्ट होते गौरीकुंड पर्यंत जायला। तर सोनप्रयाग पासून आपले ID प्रूफ चेकिंग होते आणि तिथूनच आपल्याला वर सोडतात। पण आता कोविड असल्यामुळे फुल वॅक्सिन आणि RT-PCR कंपल्सरी झाली आहे। पण आमच्या वेळेस खूप गर्दी असल्यामुळे आमचं काय ID प्रूफ चेक नाही केलं, आम्हाला डायरेक्ट सोडलं। आणि ही लाईन आहे आणि इथून आपल्याला जवळजवळ 1 किलोमीटर चालत जावं लागतं लोकल व्हेकल पर्यंत। ही आहे मंदाकिनी नदी, डायरेक्ट केदारनाथ वरून येते आणि हा ब्रिज सोडला की त्यांच्या लोकल व्हेकल आहे तिथे आणि या व्हेकलने आपल्याला गौरीकुंड पर्यंत जावं लागतं। इथून जवळजवळ 3.5 ते 4 किलोमीटर डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातूनच जावं लागतं आणि ह्याची प्राइस आहे पर पर्सन 30 रुपीज। आणि फायनली पोचलो आहोत गौरीकुंडला आणि इथून होते केदारनाथ ट्रेकिंग चालू। इथून आता मध्येच अशी गल्ली आहे छोटीशी, तिथून काही गाडी जाणारच नाही, आपल्याला चालतच जावं लागतं। तसेच खूप एक्साइटेड होतो आम्ही, खूप मजा येत होती, कारण केदारनाथला जायचंच आहे आम्हाला, तर आम्ही चालत चाललोय। तर केदारनाथला जायला आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, हेलिपॅड आहे, खेचर म्हणजेच घोडा, डोली आणि आपण चालत जाऊ शकतो। तर फर्स्ट टाइम जर तुम्ही येणार असाल तर फर्स्ट टाइम चालतच जा, तो अनुभव म्हणजे वेगळाच असतो, एक ते छान वाटतं, ते म्हणतात ना स्वर्ग, तो फील आपल्याला होतो। ते साईड सीन वगैरे बघून एवढं भारी वाटतं ना, मजा येते खूप। आणि तसेच जर तुम्ही चालत जाणार असाल तर पहिलीच तुम्ही काठी घ्या, त्याने आपल्याला सपोर्ट येतो चालण्यासाठी। तर आम्ही खूप चाललो पण रस्ता काही संपत नव्हता, पण तेवढीच मजा येत होती। आणि जसं जसं वर जायचो आपण तसं जसं वेदर चेंज होत होतं आणि मग थोडी गार हवा वाटायची, खूप थंडी वगैरे वाटत होती, पण ती मजाच काही वेगळी होती। मध्येच थोडं थकल्यासारखं वाटायचं मला, निकेशला तर काहीच नाही वाटलं, पण ते सीन बघून थकवा निघून जायचा आणि खूप मजा वाटायची। जर तुम्ही चालत जाणार असाल तर लूजच कपडे घाला, जेणेकरून तुम्हाला चालायला त्रास होणार नाही आणि जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील कपडे तेच घाला। तसेच शूज घाला कंपल्सरी
आणि आपल्या बॅगेमध्ये फक्त उद्याच्या पुरतेच कपडे घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला ओझं होणार नाही. कारण एवढं चालायचं आहे म्हटल्यावर जास्त हेवी बॅग नकोच. तसेच त्या बॅगमध्ये फक्त उद्याचे कपडे न्या आणि वॉर्म कपडे न्या. आपलं स्वेटर, हँड ग्लोव्ज आणि कान टोपी हे कंपल्सरी घेऊन जा. तसेच एक सोबत कापराची बॉटल सुद्धा न्या, कारण मध्ये चालता वेळेस ऑक्सिजन लेवल कमी झाली तर त्या कापराचा आपण स्मेल घेतला तर आपल्याला थोडं बरं वाटेल, म्हणून ती कापराची बॉटल नक्की कॅरी करा. आणि कधी वातावरण चेंज होतो, कधी पाऊस असतो, कधी स्नो पडतो, त्याच्यामुळे छत्री पण कंपल्सरी बॅगेमध्ये असू द्यात. तर रिकामी पाणी बॉटल सोबत घेऊन जा, जेणेकरून तेवढं ओझं होणार नाही आपल्यासोबत. आणि तिथे थोडे थोडे पाण्याचे कनेक्शन आहेत, त्याच्यामुळे तिथलं पाणी पण छान असतं, त्याच्यामुळे रिकामीच पाणी बॉटल कॅरी करा सोबत तुमच्या. तर चालता वेळेस तिथे वयस्कर लोक सुद्धा खूप चालत होती आणि त्यांचा एज जवळजवळ 60-70 असेल, तर ती चालतात तर आपण का नाही चालू शकत. तर मस्त वाटत होतं त्यांना बघून. आणि आता मध्येच हे धुकं आलेलं आहे आणि हे धुकं आलं की मग असं पूर्ण एरिया कव्हर करतो आणि मग समोरचं काही दिसत नाही पटकन. थोडा वेळ पूर्ण धुक्याने पूर्ण कव्हर होतो आणि मग नंतर पूर्ण ओपन होऊन मग हे बघा समोर पूर्ण काही दिसतच नाही, पूर्ण धुकं आलेला आहे. आणि मग थोड्या वेळात पूर्ण क्लिअर होऊन जातं आणि मग पुन्हा ते सीन दिसतात आपल्याला. आणि आता मागे जो पूर आलेला तेव्हा तो रस्ता होता फक्त 16 किलोमीटरचा आणि आता हा वरतून रस्ता केलेला आहे तो आहे 27 किलोमीटर. हा तुम्हाला दिसत असेल इथे हा पूर आलेला, तर तो पहिला रस्ता होता तो इथे वाहून गेलेला आहे, त्याच्यामुळे हा वरून रस्ता केलेला आहे. तर तो 27 किलोमीटरचा अंतर आहे. तर फायनली आम्ही पोचलो आहोत केदारनाथला आणि हे मंदिर खूप जवळ वाटते इथून, पण खूप स्टेप्स आहेत. तर इथे यायला आम्हाला 12 तास लागले टोटल. तर रात्री 10 वाजता आम्ही पोचलो आणि इथेच खाली हॉस्पिटल आहे, तर इथे मला ॲडमिट केली कारण माझी तब्येत खूप डाऊन झालेली. तर हे हॉस्पिटल फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि इथून मग मला डोलीमध्ये टाकून आमच्या हॉटेलवर नेलं. तर हा आहे केदारनाथ मंदिराच्या इथला रात्रीचा व्ह्यू. रात्रीचे 10 वाजले आहेत. तर हा असा सीन आहे आणि रात्री 10 वाजता सुद्धा खूप गर्दी होती इथे. तर हा डायरेक्ट आम्ही सकाळी शूट केलेला आहे आणि हा सकाळचा व्ह्यू. आणि मंदिराच्या मागच्या साईडला हे साधू लोक बसलेले आहेत आणि त्या दिवशी खूप गर्दी होती. ते म्हणतात स्वर्गात गेल्यासारखं फील होतं, तसंच ॲक्च्युली आम्हाला फील झालेलं आहे. आणि फायनली आमच्या दोघांचं जे ड्रीम होतं ते आमचं पूर्ण झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं आम्हाला इथे गेल्यानंतर. ही वर तुम्हाला दिसत असेल ही मंदाकिनी आहे जी खाली जाते. आणि 2013ला जो पूर आलेला तर ते एका दगडामुळे मंदिर वाचलेलं हे तुम्हाला ऐकून माहितीच असेल. तर तो हा दगड आहे. तर तो वरून दगड येऊन इथे थांबलेला आहे आणि जे प्रेशरने पाणी आलं तर ते इथे येऊन डिवाइड पाणी झालं आणि प्रेशरने पाणी काही मंदिराला लागलं नाही, त्याच्यामुळे मंदिर जसं आहे तसंच आहे. तर तो हा दगड आहे आणि इथे आता सगळी पूजा करतात या दगडाची. तर हा आहे केदारनाथ मंदिराच्या इथला सकाळचा परिसर आणि सकाळी खूप गर्दी होती इथे. हे बरोबर मंदिराच्या बाहेरील व्ह्यू आहे हा. आणि आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी होती आणि सकाळी लवकर दर्शन आपल्याला खूप छान भेटतं.
आणि जरा लेट झाला की मग खूप गर्दी होते। तर या आजूबाजूला हॉटेल्स, रूम सगळे राहण्याची सोय आहे आपली आणि हा पूर्ण परिसर आहे मंदिराच्या इथला। आणि केदारनाथ मंदिराच्या बरोबर राईट साईडला भैरवनाथ आहे। तर इथून जवळजवळ 2-2.5 किलोमीटर आहे वर। तर केदारनाथचं दर्शन झालं की भैरवाचं दर्शन घ्यायचं असतं, तेव्हा आपलं केदारनाथ हे पावन होतं। तर तुम्ही कधी आलात तर नक्की भैरवाला पण जा आणि ते दर्शन घ्या। तर हा सगळा व्ह्यू आहे मंदिराच्या इथला। आणि आम्ही खूप थकलेलो, माझी तब्येत खूप डाऊन झालेली आणि चालण्याची काही कॅपॅसिटी नव्हती, तर आम्ही खेच्चरने गेलो। आणि आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओतून थोडी तरी माहिती मिळाली असेल। तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय एव्हरीवन।